यांच्याकडून भारताला साथ घातली गेलेली आहे आणि मोदींनी सुद्धा त्याला प्रतिसाद दिलाय। भारत आणि अमेरिकेमध्ये घनिष्ठ मैत्री असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय। भारत आणि अमेरिका स्वाभाविक भागीदार आहेत असंही मोदी म्हणतात। ट्रम्प यांच्याशी चर्चेसाठी मीही उत्सुक आहे। दोन्ही देश उज्ज्वल भविष्यासाठी काम करतील असा विश्वास मोदींनी व्यक्त केला। व्यापारातील अडथळे दूर करण्यासंदर्भात ट्रम्प सकारात्मक आहेत। सोशल मीडिया पोस्ट करून भारताला ट्रम्प यांनी साथ घातलेली होती, ज्याला मोदींनी एक्स पोस्ट करत प्रतिसाद दिलाय। बघूयात एक्स पोस्ट काय आहे मोदींची। भारत आणि अमेरिका हे जवळचे मित्र आणि नैसर्गिक भागीदार आहेत। मला विश्वास आहे की आमचा व्यापार वाटाघाटींमुळे भारत अमेरिका भागीदारीच्या अमर्याद संभाव्यतेतील अडचणी दूर होतील, मार्ग मोकळा होईल। या चर्चा लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आमची टीम काम करत आहे। आणखी तपशील घेऊयात। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। शिवाजी, आता ट्रम्प यांनी केलेली ही पोस्ट, त्या संदर्भात भारताच्या सगळ्या व्यवहारांबाबत केलेली चर्चा आणि आता मोदींनी सुद्धा त्याला सकारात्मक प्रतिसाद देणं, कुठल्या नेमक्या बदलणाऱ्या समीकरणांची ही नांदी आहे? अगदीच, म्हणजे भारत आणि अमेरिकेचे संबंध जर सांगायचे ठरले तर तुम अगर मुझको न चाहो तो कोई बात नहीं, लेकिन तुम अगर किसी और को चाहोगे तो मुश्किल होगी, असं जे शेर आहे त्या पद्धतीचं अगदी हे रिलेशन आहे। ज्या पद्धतीने भारत पाकिस्तान तणावानंतर अमेरिकेनं पाकिस्तानला जवळ घेतलं तर भारताने चीनकडे जाण्याचा प्रयत्न केला। भारताचे पंतप्रधान चीनमध्ये गेले। त्याच नंतर 5 सप्टेंबरला डोनाल्ड ट्रम्प यांचं एक ट्रूथ त्यांच्या सोशल मीडियावरती पोस्ट येते की भारताला आम्ही चीनच्या काळोखात घातलेला आहे। त्याच्यानंतर त्यांना थोडीशी जाग येते आणि 6 सप्टेंबरला ते म्हणतात की भारत पाकिस्तान हे नैसर्गिक मित्र आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे चांगले मित्र आहेत। आणि आज 10 सप्टेंबरला ते म्हणतात की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माझे चांगले संबंध आहे आणि व्यापारी वाटाघाटीवरती आमच्या चर्चा सुरू आहे। एकंदरीत जर पाहिलं तर अमेरिकेला भारताची गरज आहे, भारताला अमेरिकेची गरज आहे। आणि या सगळ्या दृष्टिकोनातून जेव्हा अमेरिका पाकिस्तानला जवळ करताना पाहायला मिळते, त्याच दरम्यान भारताने देखील चीनच्या जवळ जाण्याचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा ट्रम्पला जाणीव झाली की भारत किती महत्त्वाचा आहे। स्ट्रॅटेजिक दृष्ट्या, भौगोलिक दृष्ट्या आशिया खंडातील सगळ्यात महत्त्वाचा लोकशाही प्रधान देश आहे। त्याच्यानंतर त्यांनी आज असं म्हटलेलं आहे की आमच्या व्यापारी चर्चा ज्या आहेत त्या सध्या सुरू आहेत आणि या चर्चा सुरू असल्यामुळं आगामी काळात मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलणार आहे। त्या संदर्भामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांना सकारात्मक प्रतिसाद देत ट्विटवरती त्यांना असं म्हटलेलं की भारत आणि सध्या अमेरिकेमध्ये सध्या चर्चा सुरू आहेत आणि लवकरच याच्यावरती तोडगा निघणार आहे। भारत आणि अमेरिकेच्या संबंधाबद्दल या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे। एकंदरीत जर पाहिलं तर आगामी काळामध्ये ज्या पद्धतीने अमेरिकेने भारतावरती 50% टॅरिफ लावलेला आहे, रशियाकडनं तेल खरेदी करण्याचं कारण देत त्यांनी हा जो अनैसर्गिकरित्या आपल्यावरती टॅक्स लावलेला आहे, या संदर्भामध्ये देखील सोल्युशन मार्ग जो आहे तो निश्चितपणे निघणार असल्याचं यामधून पाहायला मिळतंय। आणि भारतीयांना जे मोठ्या प्रमाणात भारताचं वस्तू अमेरिकेमध्ये निर्यात केल्या जातात त्या सर्व लोकांना एक प्रकारे या निमित्ताने दिलासा जो आहे तो मिळताना आपल्याला पाहायला मिळणार। त्यामुळे ही सकारात्मक बाब आहे। मात्र ट्रम्प जे आहेत ते अचानक बदलतात हे जगाने पाहिलेलं आहे। अगदी, आणि त्याच्यामुळे आता हा संवाद पुढे कसा जातो हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। धन्यवाद शिवाजी सगळ्या माहितीसाठी।